तर मुंबईमध्ये लोकल पासेस जर ते दुपटीने वाढलेले आहेत त्याविषयी मुंबईकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया। नवीन सरकार आलं म्हणजे आता ट्रेनचं कमीच भाडं करायला पाहिजे होते। आता आम्ही सामान्य माणसं आम्हाला काय जमत नाही, पगार पण आमचं तेवढं नसतं। ट्रेनने आम्ही नेहमी प्रवास करतो, त्यामुळे आम्हाला काही परवडत नाही ट्रेनचं। महागाई कमी व्हायची ती जास्तच झाली महागाई, त्यामुळे आम्हाला कसं आमचा पगार पण कमी आहे आणि त्याप्रमाणे मग आम्ही कसं करणार याच्यावर। महागाईचं एवढं उंच गाठलेलं आहे का जेणेकरून आपण बघतोय का लोकांचे पगार वगैरे वाढलेले नाहीत आणि महागाई भरमसाठ वाढलेली आहे। तर लोकांना परवडलं देखील पाहिजे, त्यासाठी ह्या जे सरकार आहे या सरकारने ह्याचा विचार करून ही महागाई तर कमी झालीच पाहिजे, पण रेल्वेचे तिकीट दर सुद्धा वाढवले गेले नाही पाहिजे, ही अशी माझी एक स्वतःची एक इच्छा आहे। अच्छे दिन आएंगे म्हणजे हे अच्छे दिन कोणासाठी आहेत हे आधी सर्वात महत्त्वाचं सरकारला विचारावं लागेल की सरकारच्या धोरणामध्ये अच्छे लोक कोण आहे हे सरकारने आधी ओळखावं आणि अच्छे लोकांसाठी काय करता येईल हे आधी त्यांनी प्रश्न स्वतःला विचारावा। नंतर अच्छे सरकार आएंगे, अच्छे दिन आएंगे याची घोषणा त्यांनी करावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।